त्या मनातील चला मान्यवरांचा ताफा आपल्या दिशेने येतो। याच दरम्यान कामगार नेते रवी घरत साहेबांच्या वतीने देखील शेतकरी कामगार पक्षाच्या या आयोजनाकरता एक आर्थिक धनराशी या ठिकाणी मिळत आहे। त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया। हा शेतकरी कामगार पक्षाच्या गाड्यांचा ताफा आपल्या दिशेने येतोय। खर तर अल्पावधीतच 190 विधानसभेमध्ये ज्यांच्या विचारांची ज्यांच्या नावाची चर्चाच राहिली आणि केवळ चर्चा नाही तर जी व्यक्ती जो नेता प्रत्येकाच्या मनामनात आणि प्रत्येकाच्या घराघरात राहिला अशा अर्थातच 190 विधानसभेचे आश्वासक नेते आमदार नसतानाही जनतेच्या मनातील ते आमदार म्हणून कार्यरत असतात असे प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन। त्यांच्या समेत आपण पाहतोय महाराष्ट्राच्या राजकीय चिखल्यावरचा एक असा नेता अनेक वेळा विधानसभेमध्ये ज्यानं आपल्या रायगडचा आवाज उठवला आणि रायगडच्या सातत्याने विकासासाठी चळवळीतला एक नेता अर्थातच सर्वांचे लाडके लोकप्रिय भाई जयंत पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन आहे। त्यांच्या समेत आपण पाहतोय सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन। महाराष्ट्राच्या शेतकरी कामगार पक्षाच्या चळवळीतल्या महिला रणरागिणी सर्वांच्या लाडक्या शिवताईंचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे। आलेल्या सर्व मान्यवरांचं एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया। हे शेतकरी कामगार पक्षाचं वैभव आहे। हा शेतकरी कामगार पक्षाचा ताफा आहे ज्यानं केली अनेक दशक महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीमध्ये सहभाग घेतला आणि केवळ सहभाग नव्हता तर आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी सातत्याने धडपडणारे असंख्य नेते असंख्य कार्यकर्ते ज्या पक्षाने निर्माण केले ते अर्थातच शेतकरी कामगार पक्ष। आणि म्हणून आलेल्या मान्यवरांच्या शुभाशय सुरुवातीला गणपती बाप्पांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जाईल। मोरया मोरया मी बाल ताणे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी अशा गणपती बाप्पांना साकडं घातलं जात आहे। तदनंतर वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी रायडेश्वराच्या शिवपिंडावर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घालून कणभर मावळ्यांना घेऊन मुठभर यवनांचा पराभव करणारा असामान्य योद्धा जगातील सर्वोत्तम राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन केलं जात आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर। सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन केलं जातो आहे। महाराष्ट्राच्या शेतकरी कामगार पक्षाच्या चळवळीतल्या महिला रणरागिणी अर्थातच सर्वांच्या लाडक्या चिऊताई यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित होत आहे। तदनंतर 190 विधानसभेचा आश्वासक चेहरा सन्माननीय आदरणीय श्री लोकप्रिय नेता अर्थातच प्रीतमदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित केलं जात आहे। तदनंतर शेतकरी कामगार पक्ष उरणच्या महिला आघाडीच्या नेत्या सन्माननीय सीमाताई अनंत घरत यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित केला जातो आहे। पहिला दिवा अंधारावर मात करणारा, दुसरा दिवा हा शेतकरी कामगार पक्षाच्या चळवळीतला आहे, परंपरेचा आहे, विचारांचा आहे आणि या विचारांच्या फळीतले असंख्य नेते आज या कार्यक्रमाप्रती या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यांचा आपण मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करत आहेत। आलेल्या सर्व मान्यवरांना आपण विनंती करू की आपण आसनस्थ व्हावं। स्वागतम आगतम शुभ स्वागतम। आलेल्या सर्व मान्यवरांना आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षात आसनस्थ व्हावं।
चला गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना देखील आपण विनंती करू की आपण आता व्यासपीठाच्या खाली न थांबता कृपया अतिथी कक्षामध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं। तर काही वेळ या ठिकाणी सामना थांबवला जाईल। वेळ असेल आपल्याला इथे आलेल्या मान्यवरांच्या सन्मानाची। खरं तर या देशामध्ये या भारतामध्ये असंख्य संघटना स्थापित झाल्या, पक्षांची बांधणी केली, पण शेतकरी कामगार पक्ष या पक्ष नाहीये, ही संघटना नाहीये, तर तो एक विचार आहे। आणि म्हणून तळागाळातील प्रत्येक असामान्य कार्यकर्त्याला आणि माणसाला समवित घेऊन चालणारा रायगडमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांवर, कामगारांवर, स्थानिक बांधवांवर आणि भूमिपुत्रांवर अन्याय होऊ लागला त्या वेळेस अनेक चळवळी, अनेक आंदोलनं ज्या शेतकरी कामगार पक्षानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये उभ्या केल्या, त्या फळीतले तमाम मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत। एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचे या व्यासपीठावर मनापासून आणि मनस्वी या ठिकाणी स्वागत करूयात। सुरुवातीला आपण आलेल्या मान्यवराच्या स्वागताच्या दिशेने जाऊ। खर तर भारतीय संस्कृती आहे, आलेल्या माणसाचं, मान्यवरांचं सन्मान करणे हे आपलं आद्य कर्तव्य। प्रत्येक माणसाला आपण देवासमान जपतो आणि म्हणून गेस्ट इज गॉड असं आपण संबोधतो। अशा या सोहळ्याप्रती आलेल्या अर्थातच शेतकरी कामगार पक्षाचा हा लाल बावटा रायगडमध्ये, महाराष्ट्रामध्ये गेली कैक वर्ष असंख्य चळवळी आपल्या या रायगडच्या भूमीमध्ये निर्माण झाल्या। त्या चळवळीतला एक आवाज सातत्याने विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये आपल्याला जाताना पाहिला। अनेक अशा चर्चा, अनेक अशा गोष्टी ज्यानं अधोरेखित केल्या आणि अनेक प्रश्नांना ज्यांनी वाचा फोडली, अशा जनतेच्या मनातील एक लोकप्रिय नेते आणि म्हणूनच शेतकरी कामगार पक्षाचा डौलानं फडकणारा हा झेंडा आमदार नसतानाही, सत्ता नसताना देखील फक्त आणि फक्त जनतेच्या सेवेसाठी शेतकरी कामगार पक्षाचा हा लाल बावटा ज्यानं विधान परिषदेवर सातत्यानं फडकवण्याचं काम केलं। मी शेतकरी कामगार पक्ष भेंडकल आणि जय हनुमान क्रिकेट क्लब भेंडकल यांना विनंती करतोय की आजच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या रजनीची सत्कार मूर्ती अर्थातच आशा स्थान आणि विचार ज्यांनी सातत्याने आपल्या समोर आणला असे भाई जयंत पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। या स्पर्धेच्या निमित्तानं मी विनंती करेन या सोहळ्याप्रती आदरणीय श्री सूर्यकांत दादा ठाकूर, विजय दादा ठाकूर तथा ययाती दादा ठाकूर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा पुढील सन्मान आपण या मंचकावर देवा। सन्माननीय माजी आमदार आदरणीय श्री भाई जयंतराव पाटील शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस म्हणून राहिले। आज अस्तागत आपल्या रायगडचा विचार, या महाराष्ट्राचा विचार ज्यानं अटकेपार नेला आणि चळवळ ही कधी मोडू दिली नाही, विचार कधी संपू दिला नाही। पक्ष असंख्य वेळी संकटामध्ये आला, पण संकटाच्या वेळेस सातत्यानं आपला आवाज, आपल्या पक्षाचा आवाज ज्याने या ठिकाणी समोर आणला ते अर्थातच माजी आमदार तथा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंतराव पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। महाराष्ट्राच्या चळवळीतला नेता, शेतकरी कामगार पक्ष म्हणजे पक्ष नाही आहे, तो तर विचार आहे आणि तोच विचार सातत्यानं पुढे घेऊन जाणारे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा माजी आमदार भाई जयंतराव पाटील साहेबांचा होणारा हा सन्मान आपण जोरदार टाळ्यांनी हा सन्मान त्यांना समर्पित करूयात।
तदनंतर मंचकोर आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्षाचे आदरणीय श्री सुरेशराव खैरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आहे। या सोहळ्याप्रती या ठिकाणी त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातो आहे। मी विनंती करतोय सूर्यकांतराव ठाकूर, विजयदादा ठाकूर तथा ययातीदादा ठाकूर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते खैरे साहेबांचं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करावं। शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा चिटणीस म्हणून जे कार्यरत आहेत सन्माननीय व्यासपीठावर आपण पाहतोय आदरणीय श्री खैरे साहेबांची उपस्थिती आणि त्यांचा होणारा सन्मान। एक एक माणूस या ठिकाणी जोडला गेला आणि म्हणूनच एक एक धागा या ठिकाणी बांधला गेला। असं म्हणतात की फुलांना फुलं जोडत गेल्यानंतर एक फुलांची फुलमाला तयार होते, मोत्यांना मोती जोडल्यानंतर मोत्यांपासून एक कंठा तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेल्यानंतर माणुसकीचं एक सुंदर असं नातं तयार होतं। शेतकरी कामगार पक्ष म्हणजे मुळात माणुसकीच आहे आणि माणुसकीचा एक वाहता झरा सातत्यानं अखंड वर्ष ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये करता ज्यानं केवळ समाजकारण केलेलं आहे अशा विचारांच्या फळीतल्या नेत्यांचा होणारा सन्मान। रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस सन्माननीय खैरे साहेबांचा होणारा सन्मान आपण या ठिकाणी पाहत आहोत। तदनंतर आपण पाहतोय या सोहळ्याप्रती खरं तर या देशामध्ये या समाजामध्ये कोणी अन्नदाता आहे, कोणी वस्त्रदाता आहे, कोणी रक्तदाता आहे, कोणी नेत्रदाता आहे, पण अलिबागच्या नगरीमध्ये सायकल कन्या होण्याचा बहुमान म्हणजे आपल्या स्त्रियांना जी गरज